अक्कलकोटमध्ये स्वामींच्या वास्तव्यादरम्यान एकदा पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले. पिण्याच्या पाण्याची वणवण सुरू झाली. प्रसंग: स्वामींच्या मठाच्या जवळच एक जुनी विहीर होती, पण तिचे पाणी इतके खारे आणि कडवट होते की ते पिणे कोणालाही शक्य नव्हते. लोक दूरवरून पाणी आणण्यासाठी कष्ट करत होते. स्वामींची लीला. एके दिवशी स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितले, "अरे, त्या विहिरीचे पाणी का काढत नाही? ते तर गोड आहे." लोक बुचकळ्यात पडले. स्वामींच्या आज्ञेनुसार काही भक्तांनी विहिरीचे पाणी काढले आणि चाखून पाहिले. काय आश्चर्य! कित्येक वर्षापासून खारे असलेले ते पाणी अचानक मधासारखे गोड झाले होते. बोध: स्वामींच्या केवळ अस्तित्वाने आणि शब्दाने निसर्गाचे नियमही बदलू शकतात. ही कथा शिकवते की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामी अशक्य गोष्टीही शक्य करतात.